इथल्या जमिनींच्या अधिकारांबाबत आदिवासींनी कोणकोणते संघर्ष केले? जमीन हा कायदा तुम्हाला मगाशी सांगितला की 1865 मध्ये लँड ऍक्ट झाला. तीनदा इंग्रजांनी त्याच्यावर नोटीसा लावल्या. त्या नोटिसाला कोणी सामोरा गेला नाही का बा आमची जमीन आहे असं. मग त्या इंग्रजांनी ते बळकावायला सुरुवात केल्या, बरोबर, ताबा घ्यायला सुरुवात केली. तर तेव्हापासून ज्याच्याजवळ जमीनच नव्हती, काहीच्या जमिनी जमीनदारांनी लाटल्या, लुटल्या, ते भूमिहीन झालं. बरोबर. आणि मग असे लोक वन हक्क म्हणजे प्लॉटकडे वळलं. आता का वळलं तर आपल्या घटनेचा कायदा असा आहे, आदिम काळापासून इथं जो राहत होता तो आदिवासी. बरोबर. मग तो आदिवासी इथला जर मालक आहे तर जल जंगल जमिनी त्याच्या मालकीची आहे. बरोबर. जल, पाणी, जंगल आणि जमीन. बरोबर. आजही घटना सांगते का याच्यापासून त्याला विस्थापित करायचा नाही. जर आदिवासी जगला तर दुनिया जगत, नाही तर कोणी जगत नाही. कारण आदिवासीचा जंगलातून फळ जरी आणला त्या खाला तरी त्याचे बी काढून दुसरी ठिकाणी लावायची. म्हणजे जंगलाचा महत्व जेवढा आदिवासीला कळत आहे तेवढा दुसऱ्याला कळत नाही. त्याचा कारण सांगतो. आता शास्त्रज्ञांच्या मते एके माणसाला एके दिवसाला प्राणवायू 28 किलो लागतो. किती? 28 किलो. मग आता एक झाड एके दिवसाला प्राणवायू तुम्हाला फक्त 7 किलो देते. अशी 4 झाडा एक माणूस जगवतात. 7 चोक 28. म्हणजे जंगल नुसता झाड नुसता शेतीलाच लागत, सरपणात लागत असा नाही. बरोबर. माणूस जगवायला एक 4 झाडा मिळून एक प्राणवायू देतात तेव्हा एक माणूस जगतो. बरोबर. 7 किलो प्राणवायू एक झाड देत. बरोबर. 28 किलो माणसाला एके दिवसाला लागतो. 7 चोक 28. म्हणून ते जंगलाचा महत्व आदिवासीला माहिती आहे. बरोबर. आणि मग ते आदिवासी जर हे जंगलाचा सत्यानाश केला, बिमोड केला, माणूसच जगणार नाही. बरोबर. काय? आणि म्हणून ह्या आदिवासींनी हा जंगल सगळा राखला. आदिवासींनी जंगलाचा उत्पादन वाढवला. पण जेव्हा सरकारने त्याची सोसायट्या काढून लुटमार केली, झाडं तोडून नेली, जंगल तोडली, लागवड काहीच नाही केली, अजूनही लागवड दरवर्षी करतात, एवढा पण झाड वाढत नाही. पण आदिवासीची शेतीवाडी आहे तिथं मात्र झाडं झुडप आहे. बरोबर आहे. आणि म्हणून घटनेमध्ये असा नमूद केला का हा आदिम काळाचा रहिवासी, इथली रीती संस्कृती, इथला जंगलाचा सगळ्याचा अभ्यास आदिवासी डोक्यात आहे. बरोबर. मगाशी तुम्हाला एक शब्द सांगितला अपुरा राहिला की नदीला खडान बांधल्यानंतर मासे मारताना नदीला पूर आला तर तो खडान त्याला काढता येत नव्हता पुरामुळं, पाण्यामुळं. बरोबर. मग तो बसून बसून कटाळा का गाणा तयार करत, नदीचे मेर वाळू नदी चाले हळू हळू, नदीचे मेर तेरा नदी चाले दोन्ही मेरा, नदीचे मेर हेद दादा हेद पाणी भेद ठोकला डोल नाच नाचू गुरगुरा. आदिवासी कवी होता. बरोबर. मोठे झाडावर बसलेला पक्षी चिकाटी माहित आहे ना, चिकाटी भरली एक उंदीर बाजून टाकळू बांधून जर चिकाटीचा शिमली टाकली वरचा टेहा घरात खाली, ही कला आदिवासी. बरोबर. भर उन्हाळ्यात पाण्याचा थेंब नाही तरी पण खेकडाच्या धावात त्यांनी खरखराने टाकली तर खेकड अंगावर चढवायचा, ही किमया आदिवासीची. बरोबर. पाऊस चालू वर्षी जोरात आहे, कमी आहे का साधारण आहे, कावळ्याने कुठं खोपा करताना कुठं काडी धरली, मधी धरली आणि मध्यावर खोपा केला तर समजायचा एकदम मध्यम पाऊस आहे. शेंड्यावर खोपा केला कावळ्याने, शेवटच्या टोकाला काडी धरली, यंदा पाऊस विरळत आहे.
पाय पेढा ऐकवाला अरे उद्या परवा पाऊस पडल, शिंगावर निघाला पशु पाणी उघडला, हे आडाख आदिवासीला माहित होत. बरोबर. आजही त्याला माहित आहे. म्हणजे त्याचा शिक्षण नव्हता, अमुक नव्हता, पण निसर्गाचा अतोनात घनदाट अभ्यास आदिवासीचा होता. त्याच्यामुळे ती वनस्पती काय पदार्थ काय फळ खायचं आहे, काय खाल्यावर मरणार आहे, मग खायचा तेवढाच फळ आणायचा, मरणार आहे ते टाकून द्यायचा, खायचा नाही. बरोबर. आणि म्हणून ते फळांचा, ते फुलांचा, ते वृक्षाचा जतन त्यांनी केला, जतन केला. बरोबर. आणि म्हणून सरकारने त्याला अधिकार दिला का इथला मूळ रहिवासी आहे आदिम काळापासून तो आदिवासी. आज सरकार आपल्याला सांगतो ते वनवासी, आम्ही वनवासी म्हणजे जगायला नाही आलो. आदिम काळाचं वास्तव्य असलेलं आम्ही आदिवासी. बरोबर. हे वन हक्कावरून हा माणूस विस्थापित झाला म्हणून बळजबरी करून करायला सुरुवात केली. त्याच्यात फारच खात्यामध्ये आणि आपल्या लोकांमध्ये वन हक्कधारकांमध्ये लढाया सुरू झाल्या, भांडणं सुरू झाली, दगडफेक सुरू झाली. सुरगाणा उंबरठाण गावाजवळ जी चकमक झाली त्याच्यात बागुल म्हणून नावाची व्यक्ती गोळीबारात मारली गेली. वन हक्कावर, वनपट्ट्यावर. ठाण्यात आपले ओझरखेड मध्ये तिथं 2 लोक मारण्यात आलं. काय ठाणे जिल्ह्यामध्ये 22 लोक मारण्यात, असं एकूण जवळजवळ 27-28 लोक या वन हक्काच्या याच्यात सरकारकडून मारली गेली. आणि हा वन हक्क चळवळ जे म्हणजे उदयास आली त्याच्या मागचं कारण काय होतं? कारण म्हणजे आदिवासी जर जंगल जमिनीचा मालक आहे आणि त्याला ती त्याच्यापासून वंचित करायचा, हे आदिवासीला पटत नव्हतं. मालक आम्ही आहे, आम्ही देऊ तिथं करा, फॉरेस्टचा हक्क नाही. फॉरेस्ट हा ऍक्ट हा इंग्रज सरकारने लागू केला. का केला? तर त्यांना जंगलाची संपत्ती लुटायची होती म्हणून. इथला साग पळवायचा, इथली शिसव पळवायची, जे ज्या जंगली त्या गायब करायचा. दुसरी गोष्ट, आदिवासी भाग ज्या डोंगराळ भागात राहतो इथं गौण खनिज संपत्ती भरपूर आहे. गौण खनिज संपत्ती त्यावेळेस इंग्रजांनी त्याचा काही करोडो रुपयाने गणित केला, एवढी त्याची किंमत होती त्यावेळेस. हे